15 दिवसात 5 किलो वजन कमी? असं नक्की होतं का? असं विचारणारे फोन मला येतात आणि मधूच फिजिओफिटमध्ये आम्ही हे करून घेत असतो. पण कसं? या विषयावर आपण बोलूया. मशीन्सची थेरपी, प्रॉपर डाएट प्लॅन, वर्कआउट या सगळ्याबरोबरच लक्ष द्यायचं असतं. ते वेगवेगळे फ्लॉज शोधून काढायचे आणि ते एलिमिनेट करायचे आणि आपल्या बॉडीचं फंक्शनिंग आहे ते ऑप्टिमल लेवलला घेऊन जायचं. या पद्धतीनं आपण वेट लॉस करत असतो. कमी झोपणं. तुम्हाला 4 ते 5 तासाची झोप जर ॲडिक्वेट वाटत असेल तर यावरती अवलंबून राहू नका, कारण की 7 ते 8 तासाची झोप घेणं खूप गरजेचं आहे. जागेपणी आपलं कॉर्टिसॉल नेहमी हाय असतं आणि आपण जेव्हा झोपतो तेव्हा कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हार्मोन लो होतं. जेव्हा स्ट्रेस हार्मोन लो होतं तेव्हाच आपली बॉडी फॅट मेटाबोलाइज करू शकते आणि 7 ते 8 तासांची झोप आपल्यासाठी खरंच खूप हेल्पफुल ठरते. इथं बॉडी रिपेअर होते आणि फॅट मेटाबॉलिझम सुद्धा प्रॉपर होतं. पण कधी कधी सवयीनुसार आपली झोप कमी होत जाते. 4 ते 5 तासाची झोप सुद्धा आपल्याला पुरेशी वाटू लागते आणि इथं आपल्या बॉडीचं मेटाबॉलिझम आणि इतर फंक्शन्स, रिपेअर मेकॅनिझम्स कॉम्प्रोमाइज व्हायला सुरुवात होते, ज्याचे रिपरकर्शन्स तुम्हाला काही वर्षानंतर दिसणार आहेत. तर एवढं रिस्क कशाला घ्यायचं? आत्तापासूनच 7 ते 8 तासाची झोप घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करणं म्हणजेच चांगल्या हेल्थकडे वाटचाल करणं.